हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला पंती गळा कशा पद्धतीने करतात बोटनेटमध्ये। तर आपल्याला पहिल्यांदा पाठीचा भाग काढून घेऊया आपण। पूर्ण उंची येत आहे 14.5 वाढवून 1 इंच। त्यानंतर आपलं शोल्डर येत आहे 14चा निम्मा घ्यायचा। तर आपल्याला फुल शोल्डर घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। तर 14चा निम्मा येत आहे 7 आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, निम्मा करायचा आहे आणि इथे आपल्याला घ्यायचा आहे 7। त्यानंतर आपल्याला इथं बोटनेटसाठी मुंडा पण आपल्याला 7 लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि आपल्याला काय करायचं आहे, छतीचा घेर टाकायचा आहे। चौथा छतीचा येत आहे 9 आणि त्यात अधिक मी केलेला आहे 1.5 इंच। इथे आपली पूर्ण उंची येते, तिथं कमर घेर छतीपेक्षा अर्धा इंच कमी 8.5 आणि त्याच्यात पण आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी 1.5 इंच वाढवायचं आहे। इथे मी बनवून घेत आहे बॉक्स। त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जसं मी इथे करत आहे मुंड्याच्या आकारासाठी हा बनवून घेत आहे बॉक्स, जसं मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीने। परत इथं मेन उंची आलेली आहे आपली, तिथे कमर येते, तर तिथं पण मी आखून घेत आहे अशा पद्धतीने। शिलाई मार्जिंगसाठी आपण हे आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। लक्षात राहण्यासाठी कधीही अशा पद्धतीने आखल्यानंतर तुम्हाला जर पटकन जमत नसेल तर तुम्ही परत पेपर कटिंगवरती आकार देण्यासाठी डबल कटिंग करू शकता। इथे तुम्हाला 1.25 घ्यायचा आहे आणि आपल्याला काय द्यायचं आहे, मुंड्याचा असा आकार द्यायचा आहे गोल। आता हा आपला पाठीचा भाग आखून झालेला आहे। आपल्याला काय करायचं आहे, गळा उंची माझी तयार येत आहे 10.5 अधिक अर्धा 11 मी घेणार आहे। तुमची जी गळा उंची आवडीनुसार आहे ती घ्यायची आहे। इथे आपल्याला 3.5 घ्यायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, इकडून शोल्डर कुठल्या साईडून तुम्ही 3.5 घेऊ शकता किंवा इकडून पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने घेऊन इथे पण आपल्याला काय करायचं आहे, जिथे 3.5 आलेलं आहे तिथे पण काय करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने 3.5 घ्यायचं आहे। 3.5 घेतल्यानंतर हा पहिल्यांदा आपल्याला गळ्याकुडच्या साईडला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने। आणि गळा उंचीत आपण जी छोट्या गळ्याची इथली वरची जी टाकलेली आहे त्याच्याबरोबर ती इथे 1.25 घ्यायचं आहे। आणि इथे पण आपल्याला बघू शकता तुम्ही 3.5, इथे पण 3.5 घ्यायचा आहे। आणि हाही बॉक्स आपल्याला काय करायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे। पेपर कटिंगवरती नेहमी केल्यामुळं कटिंग काय होतं, गळ्याचा आकार चुकला किंवा काय झालं तर आपण परत करू शकतो। तसं डायरेक्ट पिसावरती करायचं नाही। ज्या वेळेला तुम्हाला परफेक्ट वाटेल की हा आकार आता आलेला आहे माझा व्यवस्थित, त्याच वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, आकार द्यायचा आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे मध्ये सेंटरला आपल्याला सेंटर सोडून जेणेकरून इथे तुम्ही बटन लावू शकता। तुम्हाला जे हवं आहे ती तुम्ही डिझाईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बघू शकता अशा टेप लावायचा आहे। टेप लावल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढायचा आहे। इथे पॉइंट काढून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा डीप ठेवू शकता, जेवढा आवडतं आहे तुम्हाला त्या पद्धतीने। आणि आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला हा गोल आकार आहे अशा पद्धतीने द्यायचा आहे। इथे बघू शकता असा
आणि नंतर आपल्याला असा आकार द्यायचा आहे। हा गोल असा म्हणजे इकडल्या साईडून आतून गोल असा उलटा नाही द्यायचा। कधी कधी काय होतं उलटा होतो तर नाही द्यायचा। आतून इकडून दिल्यानंतर तुमचा परफेक्ट शेप येणार आणि इकडून इकडं दिल्यानंतर छान एकदम सुंदर प्रकारचा हा गळा दिसतो। मागून बघताना पण छान वाटतं। आता आपण काय करायचं आहे कटिंग करून मी दाखवते तुम्हाला गळा कशा पद्धतीने दिसत आहे। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आणखीन कुठले कुठले बोटनेट गळ्याचे पेपर कटिंग हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचाही व्हिडिओ बनवू। तर बघू शकता इथे मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा कमरपट्टी जी आपली खालची बाजू येत आहे तिकडून कट केलेला आहे। त्यानंतर मुंड्याचा आकार आहे तो पण आपल्याला असा जसा शेप दिलेला आहे मी त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता। तर आपला इथे एक आकार द्यायचा राहिलेला आहे ते मी देतो, दाखवते तुम्हाला। इथला वरती जो आकार असतो तो राहिलेला आहे माझ्या हातून। तर इथे तुम्ही काय करू शकता सांगते। इथे जर तुम्हाला डायरेक्ट खोल आकार द्यायचा नाही, इथे असा जरा कमी 1.5-2 इंच घेऊन असा आकार द्यायचा आहे, जसा मी इथे दिलेला आहे त्या पद्धतीने। तर आपण आता हा जो आकार दिलेला आहे तो पहिल्यांदा कट करूया। इथं बघू शकता अशा पद्धतीने। तर आपल्याला इथे मध्ये कट करायचं नाहीये हे लक्षात घ्या। असा आकार जसा दिलेला आहे त्याच पद्धतीने शेप आपल्याला कट करायचा आहे। त्यानंतर इकडे बघू शकता हा पण आपल्याला शेप जसा दिलेला आहे तसाच कट करून घ्यायचा आहे। तर फायनल आपला गळा कसा झालेला आहे हे मी तुम्हाला सांगते। तर बघू शकता किती सुंदर आकार हा झालेला आहे तयार, एकदम परफेक्ट। तर तुम्हाला कसा वाटला हा गळा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।